8 ऑगस्टपासून अजित पवार महाराष्ट्र यात्रा काढणार. यात्रेचा प्रमोही राष्ट्रवादीकडून जारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेत लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर दादा गटाचा भर असेल. इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी. तर एकच वादा अजितदादा या कार्यकर्त्यांच्या घोषणांवर लोकसभेला हा आवाज कुठे गेला होता असं म्हणत अजितदादांची टोलेबाजी. 2012ला मुंडे साहेबांनी आम्हाला राजकारणात आणलं. 2019 मध्ये भाजपनं उमेदवारी नाकारली, पण लोकांना नाकारलं नाही. येणाऱ्या काळातही भाजपकडून दावेदारी आहे. तसं झालं नाही तर योग्य वेळी निर्णय घेऊ. माजी आमदार संगीता ठोंबरेंचं सूचक वक्तव्य. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश सोळंके पुतळ्याला उमेदवारी देणार. प्रकाश सोळंकेंकडून जयसिंग सोळंके यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत फेसबुकवर अनौपचारिक घोषणा. जिल्ह्यात चर्चेला उधाण. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यशोमती ठाकूर आक्रमक. जाणीवपूर्वक निधी देत नसल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. बोलतात एक आणि करतात एक, ठाकूर यांचा आरोप. अमरावतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा आमने सामने आले. पिंगले मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 किल्ल्यांचा समावेश होणार. प्रतिनिधी ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांची पाहणी करणार. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. धुळ्यात भाजपच्या अधिवेशनात रक्षा खडसे येण्यापूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. स्थानिक नेत्यांना आक्षेपार्ह विधान केल्यानं गोंधळ झाला. देवळालीच्या आमदार सरोज हिरेंना दशक्रिया विधीसाठी पाण्यातून वाट काढावी लागली. मतदारसंघातील गराडी नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्यानं आमदारांना ट्रॅक्टरवरून प्रवास करावा लागला.